जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण योगेश संपत शेलार आणि प्रतीक्षा योगेश शेलार हे आज आपल्यासमोर आहेत. आपण गेल्या 15 दिवसामध्ये संपत गणपत शेलार यांच्या आणि त्यांची पत्नी कल्पना शेलार यांच्या आपण त्यांची जी का कौटुंबिक त्यांचा जो वाद आहे, कलह आहे, त्या वादाविषयी आपण त्यांचे एक व्हिडिओ आपण तयार केला होता. त्यांनी जे कथन केलं होतं की बाबा माझा मुलगा सून मला त्रास देतात आहे आणि ते मुलावरती त्यांनी आरोप केले होते की माझा मुलगा माझ्या शरीर संभोगासाठी मागणी करतो आहे, असं तसं अनेक त्यांनी असे आरोप केलेले आहेत. तर ते आरोप कितपत सत्य आहेत म्हणून आपण एक प्रतिक्रिया आज आपल्यासमोर योगेश आणि प्रतीक्षा आहेत, तर आपण त्यांची प्रतिक्रिया आपण घेतोय. मला गव्हाळा टाकायचं होतं, मला एवढं सुचलं होतं तिकडं पाणी सुद्धा येऊन दिलं नाही. एवढं तेवढं उडाचं नाही, असं काय व्हिडिओ चालू केला म्हणून साहजिक. बोरवर दगडीच घालणार मी आजच्याला बोर वापरतो. नवी मोटर आहे बाळा, नको काय हे बघ. व्हिडिओ तिकडे काढ, काढ व्हिडिओ. तुला कळतं काय रे काय? हे बघ, माझं पोरग सायकल घेऊन गेलं, सायकल दगड घातलं तुझ्या आईचा बुवा आता तुला बी गोष्ट आहे. मला काय बघायचंय, बघून घ्यायचं आत्ताच. काय म्हणती तुम्हाला? काढून ठेवायचं होतं ना. तुझ्या आईला पुची पुची करायला येतं ना? माझ्या आईचं बोचं काढायचं आहे. माझ्या आईचा बोचा कशाला काढायचा आहे? आसन मजी अरे बोलू दे, काय फरक नाही पडत. ती बोलती झांबूर निवडून शिव्या देते, आम्ही काय ऐकून घ्यायला बसलो काय? कोणी शिव्या दिल्या? काय काय केलं माझे? शिव्या नाही, माझ्या बाप काय दिल्या? काय दिल्या? कोण सांगणार? तू कोण सांगणार आहे? तू बारीक आहे, व्हिडिओ शूटिंग काढ फक्त. अरे अशोक, तू समजवतो यांची आपण त्यांची जी का कौटुंबिक त्यांचा जो वाद आहे, कलह आहे, त्या वादाविषयी आपण त्यांचे एक व्हिडिओ आपण तयार केला होता. त्यांनी जे कथन केलं होतं की बाबा माझा मुलगा सून मला त्रास देतात आहे आणि ते मुलावरती त्यांनी आरोप केले होते की माझा मुलगा माझ्या शरीर संभोगासाठी मागणी करतो आहे, असं तसं अनेक त्यांनी असे आरोप केलेले आहेत. तर ते आरोप कितपत सत्य आहेत म्हणून आपण एक प्रतिक्रिया आज आपल्यासमोर योगेश आणि प्रतीक्षा आहेत, तर आपण त्यांची प्रतिक्रिया आपण घेतोय व नेमकं यातलं सत्य काय, खरं काय हे जनतेला सगळ्यांना कळावं म्हणून आपण थेट योगेशकडे जातो. योगेश संपत शेलार, मुक्काम नांदगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हां, बरं. आता मी आपण गेल्या 15 दिवसामध्ये पाहतो की बाबा तुमची आई कल्पना यांनी असं आरोप केले आहेत की तुमच्यावरती की बाबा नाही का दारू पिऊन येतो, दारू पिऊन आल्यानंतर मारहाण करतो, शिवीगाळी करतो, माझ्या जीवितात धोका आहे आणि दारू पिल्यानंतर त्याला काही सुध राहत नाही, मला शरीर सुखाची मागणी करतो. हे कितपर्यंत सत्य आहे? काय तुमचं म्हणणं आहे? ही 100% चुकीची गोष्ट आहे. आणि माझे आई वडील वयोवृद्ध आहे, त्यांना काही गोष्टींचं भान नाही, काय बोलावा काय नाही कळत नाही. समाज माध्यमासमोर काय बोलावा या गोष्टीचं त्यांना भान नाही.
माझ्यावर चुकीचे आरोप केले. या आरोपाने मला माझं हा म्हणजे जगणं मुश्किल झालं. मी कष्टाचं काम करतोय, हमालीचं काम करतोय, लोक मला कामावं घ्यायना, माझं जगण्याचे हाल झाले. काय खावं काय नाही अशी मग आईने असा आरोप का करावा बरं? काय कारण काय? हा वाद आमचा जमिनीचा वाद आहे. आमचं माळाव नांदगावमध्ये क्षेत्र आहे 6.5 एकर आणि आमच्या भावाला ते क्षेत्र विकायचं आहे. अच्छा. ते क्षेत्र विकायचं आहे तर ते क्षेत्र विकायचं आमच्या नातेसंबंधामध्ये रक्ताच्या नात्यातल्या माणसांना विकता येतं ते क्षेत्र बाहेर विचार. बाहेर विकता येतं. आमच्या चुलते मुलांचा आवाज हे बाळांनो जरा आवाज नका करू बंद करा. बरं असे आरोप करणं म्हणजे समजा आईने स्वतःच्या आईने असे आरोप करणं हे कितपत आणि याच्या पाठीमागचं रहस्य काय म्हणजे कारण काय एवढं म्हणजे एकदम टोकाची भूमिका घेणं किंवा आपल्याच मुलाला आपण बदनाम करतोय तुम्ही त्यांच्या कोकमधून म्हणजे तुमच्या आईच आहे त्यांच्या पोटे तुम्ही जन्म घेतला ह्याचं कारण काय नेमकं असं टोकाची भूमिका आईने काय घ्यावी असं नेमकं भांडण काय? ही माझी आई आहे. हो. मी तिच्या पोटी जन्म घेतलाय. माझं एकच म्हणणं आहे बरं. हे ज्या गोष्टी बोलली ह्याला वेगळा माणूस सूत्रधार आहे. तिला सांगणार अच्छा. बोलाय भाग पाडणार वेगळा माणूस हा, आहे. म्हणजे तिने तिच्या स्वतःची स्वतःच्या बुद्धीने केलेलं नाहीये. बरं. ह्याला बोलता धनी वेगळा अच्छा. येतात आणि हे प्रकरण फक्त माझ्या क्षेत्रासाठी माझी जमीन लाटण्यासाठी हे चालू आहे. बाकी काही विषय नाही. अच्छा म्हणजे जमीन किती एकर आहे कुणाची नावावर आहे काय काय ते टोटल आमचं सामायिक क्षेत्र आहे 6.5 एकर. बरं. त्यात बरीच नाव आहे आमच्या हा. चुलत्यांचे 2 चुलत्यांची नाव आहे. हो. आमच्या वडिलांचं नाव आहे. बरं. आमचे 2 चुलते एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या मुलांची नावं लागली. हा. आणि हे क्षेत्र त्यांना विकायचं म्हणजे माझ्याच मोठ्या भावाला आशिष शेलारला हे क्षेत्र विकायचं आहे. आमचं ते क्षेत्र फक्त नातेसंबंधातल्या लोकांना विकता येतं मारवत नाही किंवा ती हा. इनामी जमीन आहे बरोबर. ती कुणाला देता येत नाही विकता येत नाही. ती आमच्या समोरच्या पार्टीला विकायची म्हणजे हो. आमच्या चुलत्याच्या पोरांना विकायची, विकायची. हा. तर त्यांना ती क्षेत्र विकायचे पण त्यांना जे क्षेत्र पाहिजे ते वाटणी ती मला. हो. मग ती वाटणी माझी वाटणी तर मला कसा हुसकावून द्यायचा तर मग हे असे माझ्या गांगाने आरोप करून मला बदनाम करून त्यांना ते क्षेत्र घ्यायचं याच्यासाठी हा वाद चालू आहे सगळा. अच्छा म्हणजे सक्का भाऊ आई वडील हे सगळे विरोधात आहेत. विरोधात आहे. आमचे जेवढं गावातली सामायिकमध्ये जागा आहे सामायिकमधलं लिफ्ट आहे किंवा सामायिकमध्ये क्षेत्र आहे ते परस्पर आमच्या चुलत्याच्या पोरांनी सचिन भीमराव शेलार शंकर भीमराव शेलार यांनी स्वतः परस्पर नावाने करून घेतले. आम्हाला गावात कुठंच जागा नाही आहे फक्त आमचं क्षेत्र माळाव जे शिल्लक आहे तिथं सातबाऱ्याला आम्हाला राहायला जागा आणि तेवढं क्षेत्र आम्ही करतोय. अच्छा आता मग आपण हे जे सगळे जे आरोप होत आहेत मग तुम्ही राहायला एकत्रच का वेगवेगळे? माझं लग्न झाल्यानंतर 1.5 महिन्यात आई वडिलांनी मला वाहिलं काढलं. मी एक तर म्हणजे अभ्यास करत होतो. लग्न झाल्यानंतर मला काही ते म्हणजे फॅमिली बघून त्या गोष्टी करता नाही आल्या. मग मी वायला राहिल्यानंतर आई वडिलांनी मला स्वतः त्यांनी डायरेक्ट मंडळीजवळ सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं करून खा. त्यावेळेस अशी कंडिशन होती लॉकडाऊनमध्ये माणसांना कामं नव्हती. कुठं काम आहे कुठं नाही. मी तसल्या परिस्थितीत 1.5 महिन्यात व्हायला राहिलो. मला रुपये कमवायची अक्कल नव्हती तरी मी माझे दिवस काढले. आता आपण पाहतोय की आई वडिलांनी अजून असा बी एक आरोप केलेला आहे. आई वडील तुमचे स्वतःचे ते म्हणतात की बाबा हा दारू पेल्यानंतर कोयता वगैरे घेऊन येतो कोयता मारायला काढला होता काय ते कोयत्याचं काय रहस्य काय कारण? कोयत्याचं रहस्य असं सांगतो ज्यावेळेस FIR नंबर 1098 या प्रकरणामध्ये मला आमच्या चुलत्याची 6 ते 8 माणसं मला मारायला आली. थोरल्या चुलत्याची मुलं आणि त्या मुलांची मुलं म्हणजे माझे पुतणे हे ज्यावेळेस मला 8-10 लोक मारायला आले त्यावेळेस मी रानात चाललो होतो. रानातलं गवत तोडायला चाललो होतो त्यावेळेस माझ्या तो हातात कोयता होता आणि कोयता कसला कोयता रानातल्या कामाचा कोयता होता. तो काही मी कोयता गँगचा वगैरे त्याचा सदस्य नाही. मी त्याचं समर्थन करत नाही आणि माझ्या रक्तात बी ती गोष्ट नाही आहे आणि मी असला गुन्हा करूच शकत नाही. ह्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ ह्या प्रकरणाला जोडून पुढं हे केलेलं आहे पुढं पाठवलं. म्हणजे तुम्ही काय म्हणजे शेतामध्ये काम करण्यासाठी कोयता घेऊन चालले? मी चाललो होतो माझं काम. शेतामध्ये कोयते घेऊन चालले होते ते कोयते त्यांनी व्हिडिओ बनवून ते पुढं पोस्ट केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा ते म्हणतात की तुमचं रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला तक्रारी वारंवार किंवा हा व्यक्ती दारू पिऊन आला की सगळ्याला त्रास देतो अख्ख्या गावाला त्रास देतो याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्याविषयी तुमचं काय? माझं पोलीस रेकॉर्ड चेक करा इथून मागं माझ्यावर काय गुन्हे आहेत का. मी ड्रिंक केलं कुणाला हाणलंय मारलंय कुणाला शिवीगाळ केली का कोणत्या गावातल्या माणसांना बोललोय का अजून काही गोष्टी असतात कोणत्या आईबाईला काय गाण बोललोय असं काहीच गोष्टी नाहीत. मी पुढं म्हणजे मी सकाळी कामाला गेल्यानंतर संध्याकाळी 9-10 वाजताच माघारी येतो. माझा टायमिंग नाही कामाचं कधी जाईल आणि कधी असा विषय म्हणजे मी असला गुन्हा करू शकत नाही.
मग आता आपण पाहतोय मग या आईने जी बोलली, आईने जे आरोप केले ही धादांत म्हणजे आरोप हे खरे नाही आहेत. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की आईने आज जी बोललेली आहे की शरीर सुखाची मागणी करतोय, दारू पिऊन येतोय, असं करतोय. तर यांचं असं योगेशचं असं म्हणणं आहे की आईला कोणतरी बोलवता धनी दुसरा आहे, आईला शिकवते की तू असं म्हण, असे आरोप कर. म्हणजे आई स्वतःच्या बुद्धीने ही बोललेलं नाही, आईला कोणतरी शिकवतोय आणि त्याच्यामुळं आई बोलली असेल. कारण हा त्यांचा मुलगाच आहे, त्यांच्या पोटातून त्यांनी जन्म घेतलेला आहे असं याचं म्हणणं आहे की हा आरोप सगळा खोटा आहे. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव प्रतीक्षा योगेश शेलार. बरं, हां, काय करता तुम्ही? नांदगाव आहे ना. बरं, घरीच असते. घरी आहात, रोहिणी आहात. बरं, आता तुमच्या सासूने असे आरोप केले होते पाठीमागं की माझी सून मला काळी म्हणती, चपटी म्हणती, नक्की म्हणती, जेव्हा देत नाही, काय नाही, किंवा मारहाण करते किंवा असं अनेक असे काय आरोप केलेले आहेत. तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं? ते सगळं खोटं आहे. बरं. ते पण शब्द खरं नाही. बरं, परत त्याच असं बोलतात की शियाळ्यांना वगैरे बोलतात त्या अच्छा, बरं. गाणगाण शिव्या देतात त्या घालून पाडून बोलतात बोलतात. शेळ्यांना, कुत्र्यांना, मांजरांना. अच्छा, म्हणजे असं घालून पाडून बोलतात. त्या स्वतः बोलतात. अच्छा, म्हणजे त्यांना जेवायला देत नाही याचा अर्थ हां. त्यांना अजिबात आम्ही शिवता शिवतच चालत नाही कधी. अच्छा, म्हणजे लग्न झाल्यापासून तुम्ही किती दिवस राहिले सासू सासऱ्याकडे? आम्ही 1.5 महिना राहिलो. फक्त आणि 1.5 महिना? आम्ही दोघंच खात होतो केलेलं बरं, बरं. एकत्र हां. असलो तरी पण. अच्छा, मग सासरा बी म्हणतो, सासऱ्यांची काय कंप्लेंट वगैरे, सासरा काय म्हणतो? सासऱ्यांचं तर काहीच नसतं ह्याच्यात. त्यांना काहीच माहिती नाही वडिलांबद्दल. अच्छा, ते सासूचं ऐकून आमच्यावर येतात. अच्छा, मासे मारायचं पैसा घेऊन अंगावर येतात ते जाऊन. ते स्वतः? माझ्या आईबापांना शिव्या देतात ते. बरं. तुमचं किती शिक्षण झाले? माझं 12वी पास. 12वी पास. बरं, आणि मग अजून पुढं समजा त्यांनी असे आरोप केलेले आहेत, पतीवर बी म्हणतात किंवा तुमचा नवरा दारू पिऊन येतो किंवा आईला असं म्हणतोय, त्याविषयी तुमचं काय म्हणतात? पितात असं नाहीये, महिन्यातून एकदा दोनदा पितात. बरं, म्हणजे घरी काय- आले की खाऊन हां. पिऊन आपलं झोपी जातात. अच्छा, त्यांच्याशी बोलण्याचा संबंधच नाही का. नाही, बरं. मग आता ते आईने जे आरोप केला ते त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? ते सगळे आरोप खोटे. खोटे. त्यातला एक पण शब्द खरा हां, नाही. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? माझं लग्न जुलै 20 मध्ये झाले. 20 महिने झाले. मग तसे काय अनुभव कधी जाणवले तुम्हाला? नाही नाही अजिबात. काय नाही ना? बरं, म्हणजे हे जे आरोप केलेले आहेत हे आरोप सगळे सगळे खोटे आहेत. खोटे आहेत. खोटे आहेत. बरं, म्हणजे सासूविषयी तुमचं काय मत आहे? हां, म्हणजे कसं तुम्हाला काय म्हणजे सासूविषयी काय वाटतं? म्हणजे आता समोर आता हे बोलले तुम्ही, समोर का चांगली किंवा अजून काय वादिवाद होत्याल, काय होईल असं काय वाटते का? अजून वाद येतील आमच्यात. हां, पण असं एक आपल्याला असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सगळे जर बसून काहीतरी यातलं मार्ग काढावा, मिटावं, असं भूमिका कोण घेतंय की नाही? का सगळे पेटवायलाच बसले? सगळे पेटवायलाच बसले, पण हां. मिटवतच नाही. हां, मग एक शहाण्या आम्हाला माणसाने वाटतं की कुठंतरी थांबलं पाहिजे. हां, मग हे म्हणतो आपल्या 2 मुली घरातला. आहेत आम्हाला छोटे छोटे. अच्छा, काय होते, हा घरातला प्रश्न आहे, घरातला मॅटर आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. हो. आता एक सासूविषयी काय म्हणलं तुमचं? सासू तुम्हाला भांडती का? खूप भांडण करतात ते त्या, गाण बोलतात ते. मी सांगू नाही शकत इथं. अच्छा, आपण शिकलेली माणसं हो. त्यांच्यासारखं आपल्याला नाही बोलता येत. त्यांनी किती घाण बोललं तरी. अच्छा, सासरा पण येतो हां. आणि माझ्या आई वडिलांवरून शिव्या देतो. बरं, आणि मोठ्या दिरांचे कान भरून ते हां. पण येतात पुण्यावरून आणि मलाच बोलतात ते पण घाण घाण. अच्छा. हाणामारी पण करतात. हां, पाठीमागं काय मॅटर झालं, काय पोलीस स्टेशनची काय खरं आहे का ते? त्यांनी आरोप केला, म्हणले की त्यांनी खोटी कंप्लेंट दिली, त्या बाईने असं केलं तसं केलं, आमच्या मुलाविषयी उपयोगिताचा विषय होता. मग ते खरं आहे का? तर तुमचं नाही तुम्ही जे तुमचं जो दीर आहे पुण्यावाला, त्यांनी असं म्हणलं की बाबा खोटी कंप्लेंट दिलेली आहे आमच्या भावाच्या बायकोने. ते खरं आहे का खोटं आहे? ती कंप्लेंट अगदी 100% खरी आहे. अच्छा, कसं घडलं होता मॅटर? काय कसं झालं? ते भांडणांमध्ये बरं. फोन हिसकावण्याच्या नादात सासू घरातून म्हणते की फोन घ्या आणि फोडून टाक. अच्छा, त्यावेळेस पहिला प्रयत्न केला होता त्यांनी फोन घ्यायचा. बरं. म्हणून मी हे काय म्हणले माझे मिस्टर हं. की घरात जाऊन व्हिडिओ काढ. हां, त्याच्यामुळे मी घरातून काढत होती अच्छा, आणि ते डायरेक्ट माझ्या अंगावर आले फोन घेण्यासाठी. बरं. मला बेडवरती ढकललं त्यांनी अच्छा, आणि माझी चेस्ट प्रेस केली त्याने अच्छा, अच्छा, आणि फोन बाहेर नेला, बरं. डायरेक्ट फोडला सासूच्या सांगण्यावरून. अच्छा. मग कंप्लेंट वगैरे दिली तुम्ही? आम्ही कंप्लेंट केली. बरं, कंप्लेंट केली. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे. व्हिडिओ पण आहेत, प्रूफ आहेत त्याच्या आमच्याकडे. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे, कारण मी घरातलं व्हिडिओ शूटिंग काढत होती. हो. आणि त्याने घरात मला मारून घरात जाऊन फोन हिसकावून गेला. फोन हिसकावत होता, बेडवर पाडून तिने ते जे विनयभंग प्रकार अच्छा, म्हणतात तो विनयभंग. झालेला आहे. अच्छा, मग आता आम्हाला हे सुद्धा बोलायला सुद्धा लाज वाटत. बरोबर, ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण बहुजन प्रवाह चॅनलवरती
प्रतिक्रिया आज आपल्यासमोर योगेश शेलार आहे आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा शेलार यांच्याकडून आपण जी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण घेतलेली आहे किंवा त्यांच्या घरातला जो चाललेला वाद आहे की हा जो वाद आहे वादाला कोणतरी पेटवते. ह्यांचं असं म्हणणं की आमच्या आईवडील तशी करणारी माणसं नाही, माझी आई त्यांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. माझी आई अशी बोलू शकत नाही. माझ्या आईला कोणतरी शिकवतोय, बनवतोय, तयार करते आणि ह्या भांडणाचा वादाचा फायदा तिसऱ्या व्यक्तीला कोणातरी होणार आहे. तरी हे जे प्रकरण आहे की समोपचाराने कुठेतरी मिटलं पाहिजे, थांबलं पाहिजे, असा पुढाकार घेऊन हे प्रकरण थांबलं पाहिजे. तर मित्रांनो, पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. धन्यवाद.